नेरळ ग्रामपंचायतीचं सर्वात मोठा कचरा आणि पाण्याची सर्वात मोठी समस्या आहे. आपण सुधाभाऊ घारे आणि नितीनदास सावंत तसंच घारे मॅडम आणि ठाकरेताई आणि सुनीता रोहिदास मोरे आणि भगवान शेठ संचे यांच्यामार्फत नेरळ ग्रामपंचायतीचा आपण एक येत्या 4-5 दिवसातच घनकचराचं आम्ही मिटिंग लावलेली आहे. घनकचरा प्रकल्प हा अतिशय प्राधिकरणाने जो प्रकल्प दिलेला आहे अतिशय चांगल्या प्रमाणे दिला होता. पण आज प्रकल्पाची अशी अवस्था आहे तिथे लेबर काम करायला नाही आपल्याकडे. जो घनकचरा प्रकल्प हा बंद पडलेला आहे. गेले 7 ते 7 महिने आले या प्रकल्पाकडे दुरावस्था आहे. आता रिपेअरिंगचं काम धनगर साहेबांनी प्रशासनाच्या मार्फत चालू आहे. पण आज जो कचरा नेरळचा घेऊन टाकला त्याचं विलीकरण होत नाही आहे. तो कचरा तिथेच ठेवून आजूबाजूच्या स्थानिक लोकांना त्याचा वासाचा दुर्गंधी होते. आता येत्या 5 दिवसात सुधाभाऊच्या नितीनदास सावंत यांच्या नियोजनमध्ये आम्ही ती मिटिंग लावून तो घनकचरा प्रकल्प चालू करून आणि त्याची विल्हेवाट झाली पाहिजे या हेतूने आम्ही ते काम करत आहे. तेच आज तुम्ही बघितलेले आपले कार्यसम्राट सरपंच भगवान संचे आणि सुनीता मोरे आज हे स्थानिक इथले सदस्य आहेत. आज हे तुम्ही बघत आहेत आज निवडून आल्यापासून ग्रामपंचायतमध्ये पाठपुरावा धरून एक प्रश्न समस्या पार करत आहे. आज तुम्ही बघितलेलं नेरळ ग्रामपंचायत 2 दिवस लाईट कट केली होती. सौमती मॅडम भगवान शेठ संचे सुनीता मोरे यांच्यामार्फत ती लाईट जॉईन करून नेरळकरांचा पहिले पाणी प्रश्न सॉल्व्ह केला. आता येत्या काळात जो पाण्याचा बिल आहे थकीत तो बिल आपण जवळजवळ 20 ते 30 लाख रुपये आता भरणार आहे. जेणेकरून लाईट कट करून नेरळ गावाची पाण्याची अवस्था बिकट होऊ नये. लोकांना पाणी मिळलं पाहिजे. जे वेळेवर पाणी मिळलं पाहिजे ते मिळलंच पाहिजे लोकांना. ज्या वेळेला आम्ही प्रचाराला जात होतो त्यावेळेला सर्व म्हणजे समस्या महिलांच्या एक कचऱ्याच्याच होत्या. पण पहिल्यांदाच आम्ही सुरुवात ही कचऱ्याच्या घंटागाडीने केलेली आहे.